एरोप्लेनची स्पेलिंग बोल. गावात एकदम रिअल वाला फील येतं रे. काय इथे शूटिंग झालेली काय होते अजून पण. तीसमा गान त्याच्यामध्ये आहे काय? नाही मी नाही बघितलं. तू बघितलंय? त्यामध्ये आहे एम एस धोनी. त्यामध्ये पण आहे. ऑटोग्राफचा सीन नाही घेतो. अच्छा आतमधल्या ह्याच्यातलं सीन आहे. ओ आतमधून पूर्ण ओरिजिनल आहे. मित्रांनो तुम्हाला सांगतो की इथे एम एस धोनीची शूटिंग झाले. माहीची ऑटोग्राफ वाला सीन माहिती असेल तुम्हाला. सुशांत सिंग राजपूत बरोबर दिशा पाटणीचा. बघा मी एवढी गर्दी आहे. आता तो आला. आता मी मग सुलतान सारखं उभा राहिलो मी. ही बघा गर्दी. यांच्यापेक्षा जास्त माकड तर तू वाटतोय. तर इथून आम्ही चाललोय. म्हणजे एक मधून रस्ता होता. त्या रस्त्यामधून 2-3 माणसं येत होती. तर त्यांना विचारलं आम्ही जायचं काय आलं हा. तर सुप्रभात मित्रांनो आणि कशा आहात तुम्ही. आय होप चांगलेच असाल. आणि पहिली गोष्ट खूप दिवसांनी ब्लॉग करतो यासाठी खूप सॉरी. कारण मी कन्सिस्टंट नाही आहे. कारण खूप जास्त बिझी आहे ऑफिसमधून ह्याच्यामधून टाईम नाही भेटत. सो आज तुम्हाला थंबनेल बघून तर माहिती पडलंच असेल की आम्ही कुठे चाललोय. सो लोणावळ्याला चाललो आम्ही. शॉर्ट ट्रिप करणार आहे आज. 1 डे रिटर्न आहे. कारण जे आमचे 2 मित्र आहेत ते लोकांचा मंडे की ट्यूजडेला लास्ट डे आहे. म्हणून आम्ही ठरवलं की त्याच्या आधी आम्ही काहीतरी कुठेतरी फिरून येऊ. सो आम्ही लोक चाललोय लोणावळ्याला. आणि आता मला इथून जायचं आहे खारला. खारवरून अभिषेक एक मित्र आहे त्याची 4 व्हीलर आहे. तिथून मग जाणार आम्ही घाटकोपरला. त्या 2 मित्रांना घेणार मग तिथून पुढे जाणार. सो बघूया टाइम वेस्ट न करता फटाफट निघूया. ऍक्च्युली खूप लेट झालंय. तर आता अभिषेक इथे आहे. भेटलो आम्ही. खारला घ्यायला आलेला ईस्टला. आता इथून आम्ही जाणार आहे घाटकोपरला. घाटकोपरवरून त्या दोघांना पिक करून मग पुढे जाणार आहे. गजाला ओ माय गॉड. बोलते अरे भाई सर्विस नाही. खोला स्वतःहून खोला. मला वाटलं तुम्ही लोक आहे. क्या बोलते भाई. अब जा रहे हैं हम लोग लोनावला. मेरा भाई सूरज के साथ. और फिर 2-3 दिन बाद ऑफिस छोड़ के जाओगे. भी छोड़ के जाएंगे. इसलिए लास्ट ट्रिप बना रहे हैं. जल्दी गाइस फटाफट सब्सक्राइब मारो. साइल हाय सूरज आणि आहे गजा आपला मित्र. दोघं आणि आपले पोलीस सुरक्षक आहेत. आपल्याला रोज सोडायला येतात. आपल्याकडे फक्त येईल घरी आता परत. करायला थांबलो आता इथे आम्ही. कुठे वाशीला तुर्बेला थांबलो आम्ही आता इथे. पेट्रोल नाही सॉरी डिझेल भरायला. आणि इथून आता परत नाश्ता. नाश्त्यासाठी कुठे थांबणार आहे. अरे यार भूक लागले यार. अरे तू कधी बोलतोय लोणावळा नाही. आता याला भूक लागली. भावाची गाडी बघाय सेक्सी आहे. मोबाईल माझा तुझ्याकडे. आता इथे आम्ही पनवेलला पोहोचलोय. पनवेलला पोहोचून इथे नाश्ता करणार आहे. गोल्डन रिट्रीवर आहे एकदम फुल. गोल्डन कुठे. गजा तुझ्यापेक्षा चांगली लाईफ आहे त्याची. झोपला आहे बा इर्टिका मध्ये. हे भारी आहे रे. पण मुलगा का मुलगी बघ जरा. पैर उठानास का गजा. पैर उठानास. केवढे तर आम्ही पनवेलला नाश्ता नाही केला कारण तिथे खूप जास्त रश होती सगळीकडे. दत्ता स्नॅक सगळीकडे खूप जास्त रश होती. खूप जास्त रश. हा आणि म्हणजे आम्ही विचार केला की आणि थोडं कॉस्टली पण होतं. आणि मी बोललो एवढा वेळ थांबण्यापेक्षा कुठेतरी पुढे बघूया. ते आता आम्ही थांबलो नाश्ता करायला. जे सगळे बायकर लोक राईडला जात आहेत सगळे इथेच थांबतात मोस्टली. बोल फटाफट बोल. ऐसे रे तुम लोग को ऐसे ही रखा है क्या मैं काम पे. हाँ दरवाजा कौन खोलेगा मेरा.
ब्लॉग बंद करा. आता आम्ही निघतोय. आता पनवेल वरून नाश्ता केला आम्ही. आता डायरेक्ट नेक्स्ट होल्ड कुठे? लोणावळा. हा एकविरा. डायरेक्ट एकविरा हे लोक बोलतायत, पण त्याच्या आधी आम्ही थोडं थांबू कुठेतरी. घंटा. आम्ही खोपोलीला थांबू. खोपोलीला शाळेत दाखवतो तुम्हाला. ब्लॉग लास्ट पर्यंत बघत राहा. आता इथे मध्ये रस्त्यामध्ये ते एक तुम्ही लोकांनी रील्स या असं युट्यूब वरती वगैरे बघितलं असेल. इथे एक प्लेनचं म्हणजे काय आहे ते? एरोप्लेन. म्हणजे एरोप्लेन आहे पण नकली आहे, म्हणजे सेट आहे असं कोणतरी बोललेलं मी. हा कोकाच्या ब्लॉग मध्ये बघितलेलं. ते पूर्ण आहे ना, ते शूटिंग वगैरे झाले तर तिथे दाखवतो. ऍक्च्युली आतमध्ये खूप गर्दी आहे आणि रश पण आहे. खूप सारे बायकर्स लोक आहेत. हे बघा सगळे बायकर्स लोकांनी इथे बाईक लावून फोटो काढतायत. मामांना विचारतो काय रेट चालू आहे. प्लेन बघायचे 100 रुपये बोलले ना आम्हाला. आम्हाला काही परवडत नाही सगळं. 100 रुपये मस्ती करतात. काय इथे शूटिंग वुटिंग झालेली काय होते अजून पण? 30 मागान त्याच्यामध्ये आहे काय? नाही मी नाही बघितलं. तू बघितलंय? त्यामध्ये आहे MS धोनी त्यामध्ये पण आहे. ऑटोग्राफचा सीन नाही घेतो. अच्छा आतमध्ये आतमधल्या ह्याच्यातलं सीन आहे. ओ आतमधून पूर्ण ओरिजिनल आहे. बाप रे बाप. ऍक्च्युली आतमध्ये जे MS धोनी मूवीमध्ये जे दिशा पटानी आणि सुशांत सिंग राजपूतचा जो सीन आहे ऑटोग्राफचा, तो ह्यातच या प्लेनमध्येच झालाय. आम्ही आतमध्ये चाललोय आणि ते काका प्रत्येक गोष्टीचे म्हणजे पैसे सांगतायत. फोटो काढायचे, आतमध्ये शूट करायचं, सगळं करायचं, सगळं करायचे पैसे सांगतायत. नकली सीडीने जायचं आपल्याला. गाईज या तुम्ही लोक आणि आता तुम्हाला मी टूर करवतो. वेलकम टू फ्लाइट 996 एंड एयर इंडिया इंडिगो. स्वागत है आपका इंडिगो में. द्वार से ऐसा करिए वैसा करिए, हमें नहीं आता. अरे सेवच नाही गेली. तर काही मित्रांनो तुम्हाला सांगतो की इथे MS धोनीची शूटिंग झाले. माहीजी ऑटोग्राफवाला सीन माहिती असेल तुम्हाला, सुशांत सिंग राजपूत बरोबर दिशा पाटणीचा. इकडे सुलभ शौचालय आहे का? तर आता आम्ही प्लेन चालवतोय म्हणजे शिकतोय. एरोप्लेनची आयुष्या गावात एकदम रिअल वाला फील येतं रे. तर आता आम्हाला खूप लेट झाला. आम्ही लोक निघतोय आता इथून. कारण किती वाजले अभिषेक? वाजले किती? 9:39 झाले आता इथे. आणि आताशी आम्ही तरी आता आम्हाला एक अर्धा एक तास तरी लागेल आम्हाला इथून पोचायला लोणावळ्याला. सो निघूया फटाफट निघतो आम्ही लोक. इथून घाट चालू झालाय. खोपोली स्टेशनचा थोडा पुढे आलाय. आता इथून पूर्ण घाट चालू होईल. आय मीन चालू झालाय पूर्ण. बघू शकता तुम्ही. 11 मिनिटं झाली. भाई व्ह्यू आहे असे. परत उतरायचं. आपण कन्फ्युज झाला. हा इथं हवा कडक. आता बघायचं आपल्याला हा रस्ता कुठे जातो. मुंबईला जातो की पुण्याला जातो? भावा तू पण कन्फ्युज झाला. तुझं किती वेळा आला? मी बोलतोय ना तो रस्ता होता ना, तो वरती चढायचा होता तुला. आई शपथ फुल कन्फ्युजिंग आहे यार. आता पण व्ह्यू मस्त आहे यार. मोबाईल दे ना माझा. बोललं तर ते तर आमचा टोलचा सीन झालाय. इकडून पण रस्ता. याच्या फास्टॅग मध्ये पैसे दाखवत नव्हते म्हणून तो बोला रिचार्ज मार. आता हे लोक भांडणं करायला चालले. सूरज हे बाय एवढा मोठा लफडा नका करू. मला याची गरज लागेल.
काहीतरी सीन झालाय, भाव लोक भांडतायत मजबूत, तिघा गेलेत. खूप जास्त रश आहे, तुम्ही बघू शकता एकविरा मंदिरात जायला. गाड्यांसाठी इथूनच ट्रॅफिक लागले आणि पब्लिक बघू शकता किती चालले. पब्लिक रिटर्न जाते पूर्ण, हे काय पब्लिक पूर्ण रिटर्न जाते पूर्ण, बाहेर पाठी पण ट्रॅफिक लागले. खूप जास्त रश होती म्हणून आम्ही गाडी तिथेच लावली पाठीमागे आणि आम्ही आता चालत जातो आणि खूप जास्त रश आहे. इकडचं देवीचं पायथा मंदिर आहे, म्हणजे खाली इथे जर कोणाला वरती नसेल जायचं, गर्दी असेल तर इथून पाया पडायचे. पायथा मंदिर बाप किती गर्दी आहे. आणि आमचा मित्र सूरज दादा आधीच पोचलाय पुढे. काय मग प्लॅन काय आहे मग आता? आपल्याला गर्दीचा सामना करून वरती गर्दी खूप जास्त आहे बघा, खूप जास्त गर्दी आहे. आणि वरती आमचा प्लॅन तर नाही मंदिरात जायचा, आमचा प्लॅन होता की मंदिराच्या बाहेर जो मैदान आहे तिथे जायचा. बट एवढी पब्लिक आहे की मला असं वाटतं की तो मैदान पण पूर्ण भरला असेल. काय बोलतो? पूर्ण मैदान भरला असेल तर बघूया आता या लोकांचा काय प्लॅन आहे. गर्दी बघा, मी एवढी गर्दी आहे. आता तो आला, आता मी नाही मला सुलतान सारखं उभा राहिलो मी. ही बघा गर्दी. तर आता आम्ही प्लॅन कॅन्सल केला वरती जायचा आणि आम्ही रिटर्न फिरलोय. माफी मागितली आई माऊलीची आणि आता परत रिटर्न फिरलोय. कारण आणि त्या साईड जिथून आलेलो तिथे नाही चाललोय, तिथून नाही चाललोय आम्ही. आता जिथून गाड्या येतात वरती तिथून चाललोय. बघू शकता तुम्ही इथे सगळ्या गाड्या लागल्या आणि त्या गाड्या पण बंद केल्या वरती आणायच्या. मस्त एक व्ह्यू आहे, पूर्ण लोणावळ्याचा व्ह्यू. तर इथून आम्ही आता परत चाललोय. 2-3 माणसं जात होती तर त्यांना विचारलं इथून रस्ता आहे का, ते बोलले जावा पण थोडंसं डेंजर आहे. पण ठीक आहे, आम्ही लोक थोडा शॉर्टकटनी थोडं काहीतरी ॲडव्हेंचर करायचं ट्राय करतोय. बट इथून उतरायला खूप जास्त चांगलं वाटतंय. बट व्ह्यू खूप चांगला आहे इथून. आणि इथून कोण नाही जातं, फक्त आम्ही चौघच जातोय. आणि इथे आमचा एक जण आमचा थोडा पायानी हे आहे, काय बोलतात त्याला, थोडा पायामध्ये त्याचा ऑपरेशन वगैरे झालंय. पब्लिक आहे अजून 5-6 जण. आता आमचं बघून पण खूप लोक पाठवून यायला लागलेत. तो झेंडा दिसतो तिथे मंदिर आहे, म्हणजे तिथून थोडा खाली आहे. पण आम्ही त्याच्याहून थोडा खाली इथल्या इथे जाऊन आम्ही परत रिटर्न फिरलो. आता फायनली गाडीमध्ये आलोय, गाडी काढली जिथे लावलेली तिथून. आणि आता सूरज आणि गजा ते लोक काहीतरी घेत आहेत, तर आम्ही थोडं पुढे आलोय. आता इथून पुढे जायचं आहे, बघू खोपोलीला कुठेतरी काहीतरी स्पॉट बघू, नाही तर नंतर आता जेवायला वगैरे बसू. इथे कुठला ट्रॅक आहे बोलला सूरज? वाळवली इकडे, लोणावळा स्टेशन इकडे. कुठला? लोणावळा स्टेशन. लोकल ट्रेन उभी आहे इकडे. इथे लोणावळा स्टेशन आहे. अभिषेक बोलतोय. अभिषेक बोलतो का? मला माहित नाही ना म्हणून बोलतोय. लोकल ट्रेन उभी आहे. तर आता आम्ही भुशी डॅमला चाललोय, म्हणजे तिथे थांबलेलो. तिथे आम्ही काय जेवलो वगैरे नाही, कारण या लोकांना कोकण आवडला नाही, कोकण स्वाद. आम्हाला कोकण खूप आवडतात. काय भुशी डॅमला आम्ही पोहोचलो पण आहे आणि तुम्ही बघू शकता कायच नाही,
सुकलेले पूर्ण सुकलेलं आहे. एक मिनिट मी दाखवतो तुम्हाला. आपला भाऊ पूर्ण सुकलेलं आहे, कायच नाही पाणी वाणी तो आता गजा भरणार आहे पाणी इकडे. फोटो काढण्यासाठी थांबलेत. बच्ची ती वाकली मस्त हिरवी आलेली. आता इथे पोहोचलोय भुशिड्यांजवळ. कायच पाणी नाही, पूर्ण सुक्का सुक्का आहे. पण हा इथे गजा पूर्ण असं पाणी भरून उडी मारणार आहे. तेव्हा आम्ही इथे वरपर्यंत जाणार आहे आणि बघणार आहे काय आहे. मी इथे टॉपला शिड्यांजवळ पोहोचलोय भुशी डॅमच्या, आणि ह्या साईडला पूर्ण डॅम आहे बघू शकता. आणि इथे पब्लिक फोटोज वगैरे काढतायत. इधर इच रोक भेंडी. ओहो थार VIP नंबर. क्या ही व्ह्यू आहे, मस्त. आम्ही भुशी डॅम मधून निघालोय आणि आता आम्ही चाललोय टुवर्ड्स मुंबई. म्हणजे आता घरी जाणार आहे, आता कुठे नाही जाणार आहे. फक्त एवढंच आहे की मध्ये आम्ही कुठेतरी जेवायला थांबणार आहे. आम्ही जेवलो नाही. टाइम काय आला अभिषेक? आता 3 पावणे 3 झालेत आणि अजून आम्ही जेवलो नाही. तर आम्ही जेवू आणि डायरेक्ट घरी जाऊ. शेंगदाणा क्रश अजून काय घेऊ काय? आता एक चॉकलेट वाली घेतली, एक मला घेऊन पेरू घेतले आता 1 किलो. म्हणजे भुक्कड लोक कुठेच काय सोडत नाही मला. बोलत होता हा लय भारी आहे पण खालच्या रोडला होतो, वरचा रोड. यांच्यापेक्षा जास्त माकड तर तू वाटतोय. तुझा तिकडून बघितलं का? चल जाऊया, उतरू. नाही जायचं इथे नाही. अंगा नको येऊ. मोठा व्ह्यू. आम्ही आता चुकलो आहे आणि ते मुंबई इथे एरो दाखवलेला, तर आम्ही या रोडला घुसलो आणि तिथे खोपोली दाखवला. पण अभिषेक बोलतोय की तिथे खोपोलीवाला ओल्ड रोडनी जायचंय. हे हवं तो पण रिवर्स आला. तो बघ, त्याला मुंबईला जायचंय आणि आपल्याला खोपोलीला जायचंय. सूर्याबाई झुकेगा नहीं साला. ओ गाइस आम्ही 5. क्या बात है. अरे 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 पैकी आता इथे जेवायला बसलोय. काय ढाब्याचं नाव माहित नाही. आम्ही लोक तिघांनी चिकन घेतलंय. हा व्हेजिटेरियन आहे. मस्तपैकी चिकन वगैरे. चला भाऊ स्टार्ट करा. तर आता आम्ही इथे पनवेलला नवी मुंबई एअरपोर्ट जो नवीन बनलाय ते बघायला थांबलोय. हे नवी मुंबई एअरपोर्ट आता रिसेंटली इथे कॉमर्शियल फ्लाईट पण उडली इंडिगोची. लास्ट टाइम तो माहीत नाही पूर्ण प्रॉपरली चालू झालंय की नाही, बट काम तर खूप चालू आहे. तर आपले 2 भाव आता निघतायत. त्यांचा स्टॉप आलाय. काच खाली कर रे. चल मग भेटूया. सलाम वालेकुम. चलो जय श्रीराम. जय श्रीराम भाई. जय श्रीराम. जय श्रीराम. जय श्रीराम. कभी मिलेंगे अभी कल काम कल काम पे आ जाना भाई. 2-3 दिवस कल टाइम पे आना. नाही भेटणार कारण हे लोक सोडून चालले ऑफिस. 2-3 दिवस आहेत. चल मग. चल अभि. आपण पण जाऊ घरी. तर आता आम्ही बँड्राला पोहोचलो आहे. मला अभिषेकने बँड्राला सोडला, म्हणजे आता बँड्राला आहे आम्ही. तर इथून मी ट्रेननी घरी जाणार आणि अभिषेक इथेच राहतो बँड्राला. सो तुम्हाला व्लॉग कसा वाटला प्लीज नक्की कमेंट करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.